700 वर्षापूर्वीची आई महालक्ष्मीची आख्यायिका आहे। दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। 20 लक्षाच्या वर भाविक या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात। भाविकांची व्यवस्था संस्थांनी उपलब्ध केली आहे। या देवस्थानामध्ये जी मनोकामना ज्यांनी मागितली आहे ती मनोकामना पूर्ण झाली आहे। या ठिकाणी बघितलं असाल तुम्ही, नाना पटोले त्यांचेही कुलदैवत आहे। मीही जन्मापासून या संस्थानामध्येच कार्य करत आहोत। खरं तर आई महालक्ष्मी जगदंबा असं संस्थान आहे, हे इतकं मोठं या ठिकाणी धार्मिक मनोकामना पूर्ण होणारं संस्थान आहे की ज्या ठिकाणी वर्षातनं लाखो भक्त लीन होतात। आणि या नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांवर जी काही नैसर्गिक आपत्ती येतं ती येऊ देऊ नको। महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेव असं आई महालक्ष्मीला आम्ही साकडं घातलं आहे। आई महालक्ष्मीला 14 कोटी जनतेच्या कल्याणाकरता हा महाराष्ट्र पुढे जाऊ दे असं साकडं घातलेलं आहे। मला विश्वास आहे की आई महालक्ष्मी या शारदीय नवरात्र यात्रेमध्ये उत्सवामध्ये आई महालक्ष्मी आमच्या महाराष्ट्राला प्रचंड मजबूती देईल, प्रचंड ताकद देईल आणि आई महालक्ष्मी ही आमच्या सर्वांना सुख समृद्धी देईल। मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो की जे आज भक्त या ठिकाणी येतील, जे 9 दिवस येतील, 10 दिवस येतील, त्या सर्वांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे अशी आई महालक्ष्मीला मी घटस्थापना करताना प्रार्थना केली आहे। पुढचे 9 दिवस कशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवले? नाही, या ठिकाणी आमची एक प्रायोरिटी आहे की भजन, कीर्तन, ढोल ताशे, आरती या ठिकाणी सांस्कृतिक कार्य आम्ही याकरता करू शकत नाही की आधीच 20 लक्ष लोक या ठिकाणी असतात, पोलिसांची तारांबळ उडतं आणि त्यामुळं वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेणं काही या संस्थानामध्ये नवरात्री होत नाही। पण नवरात्री उत्सवामध्ये आपण प्रत्येक येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये, कुणाचाही त्या ठिकाणी कुठलाही मनस्ताप होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय। आपली एक परंपरा झाली आहे महाराष्ट्राची, सर्व पक्षीय नेते अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये एकत्रित असतात। कुऱ्हाडी देवी मंदिर एक व्यासपीठ आहे। नाही, देवस्थान हे 700 वर्षापूर्वी जुनं आहे। आई महालक्ष्मी आज स्वयंभू दर्शनामध्ये होती। दिवसभरात 3 रूप बदलतात आईचे, ते बघितले आहेत। त्यामुळं एक असं देवस्थान आहे ज्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या भक्तांनी या ठिकाणी जे काही मी आशीर्वाद घेतले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे आईचं देवस्थान या ठिकाणी जे भक्त आले, कोणी पक्षाचा या ठिकाणी संबंध नाही आहे, पक्षीय संबंध नाही आहे, भक्ताचा संबंध आहे। सर्व भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आलो आहोत। जे राजकीय लोक या ठिकाणी येतील, सर्वच पक्षाचे येतील, ते आम्ही भक्त म्हणून या ठिकाणी आहोत। निवडणुकीमध्ये भाजपचे सरकार या मागितलं आज काही मला वाटतं आई महालक्ष्मीला एवढंच मागितलं पाहिजे की सुखी संपन्न महाराष्ट्र राहू दे। महाराष्ट्राच्या कुठल्याही जनतेवर किंवा कोणत्याही परिवारावर अमंगल घटना घडू देऊ नको, सर्वांचं जीवन मंगलमय राहावं ही प्रार्थना केली पाहिजे। आता महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे। कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही। खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे। कारण की आजच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होते। कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना जे आत्महत्या करावं लागतात त्या आमच्यासाठी घोषणावं नाही। राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत।
पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात. हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. राज्यातल्या तरुणांचे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांची फार गंभीर परिस्थिती आहे. माझ्या राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं, तेही समृद्ध राहावं, ते सुखरूप राहावं ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष करून हातावर कामवणारा खाणारा गरीब माणूस आहे तर फारच परेशान आहे. तो सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन त्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी माझ्या कुलगुरूच्या चरणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर काही आशीर्वाद मागितला का? आईचा आशीर्वाद सातत्यानं माझ्या बाजूने आहे. तोच चमत्कार लोकसभेत झाला आणि आता विधानसभेत तोच चमत्कार जो लोकसभेत झाला त्याच्यापेक्षा चांगला आई आम्हाला आशीर्वाद देईल आणि ते तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळेल. सुशील कुमार शिंदे पुस्तकामध्ये सावरकरांच्या कामाचं कौतुक केलं, कशा प्रकारे बघतो? ते त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, काय असेल मला माहिती नाही. मी काही त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते मी ऐकलं नाही. पण आमच्यासाठी आता सावरकर असेल वगैरे हे काही इश्यू आम्ही फार काही आता तो आमचा इश्यू नाही आहे. पण देश जो आज संपायला निघालेला आहे या देशाच्या अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने हा देश उभा झालेला आहे. अनेक परिश्रम केलेले लोक, कामगार लोक, शेतकरी लोक, तरुण या सगळ्यांच्या परिश्रमाने हा देश उभा झाला. आणि गेल्या 10 वर्षामध्ये हा जो देश मुठभर उद्योगपत्यांना विकण्याचं काम जे सुरू गेलेलं आहे, चीनने आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे, पण देशातलं सरकार त्याला बोलत नाही. देशाला धोका निर्माण झालेला आहे. आणि माझा भारत जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा तिरंगा हा फराते रहेगा जो नारा असतो, तसंच माझा भारत हा सुरक्षित राहिला पाहिजे. जो आज भारतच असुरक्षित आहे अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं प्रयत्न करतात. देशातलं संविधानच म्हणजे धोक्यात आलेलं आहे. याच्यावर आमचे नेते राहुल गांधीजी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात आहेत आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे. सुशील कुमार शिंदे साहेब काय बोलले, काय झालं, त्यांचा व्यक्तिगत इश्यू राहू शकतो. ओके, थँक्यू.